ओके. सांग याच्यामध्ये काय करायचं तो? स्टॉक मायनस आणि मागच्या वर्षात काय हे केलेलं आहे, नवीन बिल मारलेला. ओके, एक्झिट बटनला क्लिक करा. इथे एक्झिट बटनला ओके, एंटर मारा. ओके, एंटर मारा. मार गेटवेला एंटर मारा. मारा एंटर 2526 ला. ओके, इथे दाखवत नाही ना. ठीक आहे. याच्यामध्ये रिपोर्ट्स मॅनेजमेंट रिपोर्ट्स ते कॅरी बॅलन्स एकदा रन करून घ्यावा लागणार आपल्याला. रिपोर्ट्स वरती ऑप्शन आहे बघा. हा, त्याच्यामध्ये मॅनेजमेंट रिपोर्ट. हा, त्याच्यामध्ये युटिलिटीला क्लिक करा. खालून तिसरा ऑप्शन आहे बघा, कॅरी बॅलन्सेस म्हणून. हा, त्याला क्लिक करा. ओके, अच्छा, क्लोज इन सेटअप. इथे जाऊन तिथे थांबा, इथून मास्टर इथे जाऊन तो ऑन करावा लागणार. एक मिनिट, अपडेटचा ऑप्शन ऑफ आहे. ओके, आता इथे एक्झिट बटन तरी येणार तिथं. आता रिपोर्ट्स मॅनेज आता करा कॅरी बॅलन्स. तो ऑप्शन ऑफ होता, तो ऑन केला आपण. आता हे करा युटिलिटी त्याच्यामधून खालून तिसरा. बरोबर. ओके, इथे यस म्हणायचं. हो, बस एंटर मारत या. बाकी ओके, मारा एंटर. इथे यस म्हणा. लास्टला येऊन यस. बस ही प्रोसेस करायची. जर मागच्या इयर मध्ये तुम्ही काही चेंजेस केलात ना, बिल मारलात किंवा स्टॉक ऍडजस्ट केला, तर नवीन इयर मध्ये अपडेट होण्यासाठी तुम्हाला कॅरी बॅलन्स रन करावा लागणार. तरच ते होणार तुमचं कम्प्लीट. ते नाही तर तुम्हाला ते तसंच दाखवत राहणार. आता हे झालं की चेक करा एकदा, होणार तुमचा प्रॉब्लेम सॉल्व. एक मिनिट थांबा, होणार, कम्प्लीट होऊन दे. हा, आता चेक करा. स्टॉक वगैरे चेक करा, आता आला का तुमचा. मायनस वगैरे कोणतं दाखवत, ऑटोमॅटिक अपडेट होणार सगळे तुमचे. अपडेट झाला नसेल तर आता तर अपडेट झाले असतील सगळे तुमचे प्रोडक्ट आयटम लिस्ट. दाखवा. ग्रॉस प्रॉफिटला या. टुडेज ग्रॉस प्रॉफिटला क्लिक करा. ओके, ऍक्सेप्ट करा. इथे डेट टाका आणि एंटर मारा. मग मागचं याच्यामध्ये डेट टाका ना मॅडम, 1 तारीखपासून. एस्केप करा. एस्केप मारा. इथे एंटर मारा. तिथेच आहे टुडेज ग्रॉस प्रॉफिट मध्ये. मागच्या इयर मध्ये कोणत्या इयर मध्ये? हा, मग मागच्या इयर मध्ये या ना. हॅलो, F1 बटन दाबा. F1 किंवा ओके, इथे F7 मारा की मागचं इयर दिसणार तुम्हाला. ओके, खालच्या इयरला या, 24-25 ला. ओके, या आता टुडेज ग्रॉस प्रॉफिटला. ओके, इथे डेट टाका, 1 तारीख टाका, 1/3. बस ऍक्सेप्ट करा, असून दे. त्याच्यात समजणार तुम्हाला. या खाली या, डाऊन एरो मारा द्या. कोणती मायनस मध्ये किंवा दिसणार तुम्हाला इथे. त्याची कॉस्ट वगैरे जर प्रॉपर अपडेट झाली नसेल ना एखाद्या प्रोडक्टची, हे बघा, हे आता दिसतात ते ना. आता हे तुम्हाला रेड कलर मध्ये का दाखवतं माहिती आहे? वरती येतं प्रोडक्ट वर या एखाद्या रेड वाला, एंटर मारा. तर त्याची कॉस्ट बघा ना, प्रॉफिट मायनस मध्ये दिसतं. रेड वाला एंटर मारा त्या बिलावर. एंटर. ती कॉस्ट त्याची चुकली आहे काहीतरी. एक तर कन्व्हर्जन तरी चेंज झालं असणार किंवा कॉस्ट त्याची प्रॉपर अपडेट झाली नाही. कॉस्ट दिसते जास्त आणि ॲव्हरेज रेट दिसतोय कमी. त्यामुळे काय ते समजला विषय. स्टीव एस्केप करा. इथून ऑपरेट का होत नाहीये तुमचं? त्याच्यासाठी एकदा इथे एक ऑप्शन आहे बघा, रिपोर्ट्स मॅनेजमेंट रिपोर्ट. याच्यामध्ये रिपोस्टिंग मध्ये कॉस्ट रिपोस्टिंग एक्स्ट्रा श्युअर SURE.
हे कॉस्ट रिपोस्टिंग करून घ्यायची. त्याच्यात जर काय याची प्रोडक्ट कॉस्ट अपडेट झाली नसेल ना, ते अपडेट होईल ऑटोमॅटिक. एक्सेप्ट. प्रोडक्टचं काहीतरी बघावं लागणार एक्झॅक्टली काय आहे ते. बाकी तुमचं ओके आहे, ते फक्त कॉस्ट प्रॉपर अपडेट झाली नाही त्यामुळे असणार मॅडम ते. बाकी काय प्रॉब्लेम नाही, समजलात? ओके. पण ते आता स्टॉक मला समजणार. स्टॉक तुमचा जाणारच तिकडे. एक मिनिट, इथे तुम्हाला समजणार तुम्ही काय चुकवलं. एक तर कन्व्हर्जन वगैरे चुकलं ना तरी पण त्याचा प्रॉब्लेम होतो. कन्व्हर्जन पहिलं एक ठेवलं आणि नंतर आपण जर चेंज केलं, अशा वेळी पण कन्व्हर्जनमुळे पण ते कन्व्हर्जन 10 कन्व्हर्जन बरोबर आहे. हे बघा इथे ना, हे बघा सुरुवातीला तर हा प्रोडक्ट भरला होता ना तुम्ही, हे कन्व्हर्जन बघा इथे 0 होते बघा, इथपर्यंत 0 होतं. त्याच्यानंतर तुम्ही इथे मध्ये कन्व्हर्जन त्याला टाकला 10 केलात, त्यामुळे फरक पडलाय तो, बाकी काय नाही. बघा सुशील कडून तुमचं आले होते 2 हे स्ट्रीप, तिथे कन्व्हर्जन भरताना टाकलं नाही तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही बघा इथे कन्व्हर्जन टाकलात त्याला सेल करताना मॅन्युअली F3 मारून, त्या एकदा तुमचं तर प्रोडक्ट मायनस मध्ये गेलाय, त्यामुळे चुकलंय ते. त्यामुळे आता काय त्याला कंटिन्यू कॅरी करून घ्या, बाकी काय म्हणजे कन्व्हर्जन आधीच टाकायचं परचेस स्टॉक भरायच्या अगोदर. तुम्हाला माहित असतं ना की हा प्रोडक्ट आपण बाबा स्टीप आणि याच्यामध्ये जर लूज मध्ये विकणार असू तर कन्व्हर्जन पहिलं हातावर टाकायचं मॅडम. नंतर तुम्ही जर सेल बिल मारून नंतर जर तुम्ही हे केलात ना, तर मात्र तुमचा स्टॉक मध्ये असा इफेक्ट दाखवणार मायनस मध्ये. तरी मी आता मायनस क्वांटिटी ऑटोमॅटिक जेवढे आहे तेवढे रिमूव्ह करून टाकतो इथे. बाकी मग कॅरी करून घ्या, तिकडे नवीन याच्याप्रमाणे होणार तिथे, समजलात? ते नवीन इयर मध्ये यस मायनस वाला हे करतो. आता नवीन याच्यात जर असेल तर तुम्ही ओपनिंग मधून ते ऍड करून घ्या स्टॉक रेशिओ मधून वगैरे. कोणता तुमचा कोणा शॉर्ट पडत असेल ना, तर ट्रान्झॅक्शन मधून स्टॉक रेशिओ मधून तो बॅच ऍड करून घ्या, पर्याय नाही आता. कारण ते तुमचे कन्व्हर्जन मागे येऊन तुम्ही चेंज केलं त्यामुळे ते आहे ना. इथे यायचं स्टॉक रिपोर्ट, स्टॉक व्हॅल्युएशन ला यायचं, एंटर मारत यायचं, एक्सेप्ट करायचं. ओके, इथे आलात की इथे Alt+P बटन दाबायचं, स्टॉक स्टेटमेंटला जायचं. हा, P फॉर पुणे. बस इथे ग्रुप टाईप यायचं, कंपनी टाईप, इथे एंटर. इथे समरी पाहिजे तर समरी घेऊ शकता, डिटेल पाहिजे तर डिटेल घेऊ शकता. एंटर मारत आला, व्ह्यू केलात की इथे टोटल स्टॉक तुमचा येणार कंपनीवर. इथे PDF आयकॉनला इथे क्लिक करा, इथे तुमचा टोटल दिसणार किती आहे सध्या अवेलेबल तो. इथे आता किती 4 पेज झाले, हे आता शेवटचं पेज. इथे तुम्हाला टोटल दिसणार आहे बघा. आता तुमचं ते कन्व्हर्जन मुळे काहीतरी मायनस मध्ये दिसतं, पण आता हे कशामुळे बघावं लागणार. तुम्ही कन्व्हर्जन वगैरे प्रॉपर हे करावं, कन्व्हर्जन वगैरे बऱ्याच जणांची चुकवलं मध्येच तुम्ही